आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गट आणि वंचितची आघाडी राहिली नाही, मवियासोबत युती झाली तरच वंचित आणि ठाकरे गटाची युती, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। दोन पक्ष फोडून पुन्हा आलो म्हणता, हेच का तुमचं क्वालिफिकेशन? राऊतांचा फडणवीसांना सवाल, तर आमची सत्ता आल्यावर भाजप शिल्लक राहतो का? तेच बघा राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। देशाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे, पुन्हा लोकशाहीच्या पाठीशी राहायला हवं, शाहू महाराज छत्रपतींचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीतून बाहेर पडेल, बारामतीत मविया विरुद्ध अपक्ष अशी लढत होईल, विजय शिवतारेंचं वक्तव्य। 26 तारखेला आढळराव पाटलांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश, सुनील तटकरे यांची माहिती, तर शिरूरमधून माझी उमेदवारी निश्चित, आढळरावांची माहिती। अजित पवारांकडून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा, आमदार दिलीप मोहिते पाटलांची नाराजी केली दूर, सर्व आमदारांना कामाला लागण्याचे आदेश, 26 मार्च नंतर शिरूर मतदारसंघात समन्वय बैठका। साताऱ्याच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच, उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता, उदयनराजे 3 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून। सातारा लोकसभेसाठी उदयनराजे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत 3 दिवसांपासून तात्काळलेत, ज्यांना छत्रपती म्हणतो त्यांना भेट मिळत नसल्याचं वाईट वाटतं, मात्र उदयनराजेंनी सबुरीनं घ्यावं, नरेंद्र पाटील यांचं विधान।